दोन पाड्या गोचिडे पाय दगावले गेलेले. हा गोटा आता बंद होणार नाही पाहिजे. होय. हा गोटा कंटिन्युअली राहायला. नमस्कार मित्रांनो, ह्या गायबद्दल सांगायचं म्हटलं तर ही गाय 7वा महिना गाव असताना पूर्णतः कमजोर होते. किती कमजोर होती काय ते आपले विक्रम सर सांगतील. म्हणजे खाद्य हा. खाद्य पूर्ण म्हणजे कमी जास्त खात होती. कमी खात होते. कमी खात होती. तिला हा. तापी असं हा. येत होते. वरच्यावर थोडंफार वरच्यावर हा ताप, कमजोरी दाखवत होते. कमजोरी दाखवत हा होते. आहे अशी असती तर डिलिव्हरी व्यवस्थित झाली असती. कसं काय वाटतंय? तिची कंडिशन कशी होती त्यावेळेची? कंडिशन पूर्ण हा. खराब होती कंडिशन. त्यावेळी जी कंडिशन होती ना, मी बघितल्यानंतर ती ऍक्च्युअली जर तशीच ठेवली असती तर डिलिव्हरीच्या टायमाला डाऊनला साहजिकच गेली असती. तिला उठता बसता पण प्रॉब्लेम झाला असता, उठायला बसायला. गाय बसून राहिली असते आणि दुसरा विषय डिलिव्हरी पण व्यवस्थित झाली नसती. तर ह्यांना मी एक प्रोटोकॉल सजेस्ट केला होता. 4 वेळा त्यांना आपण ट्रीटमेंट केली त्याच्या गायला आणि त्यानंतर डिलिव्हरी व्यवस्थित झाली. काय डिलिव्हरीची अडचण वडतान काय वागायला काय काय अजिबात नाही. काहीच नाही विषय. बरं, आता दूध किती देते? दूध सकाळी 12 संध्याकाळी 11. सकाळी 12 संध्याकाळी 11 म्हणजे 23 लिटर दूध एका दिवसाला जातंय तिचं. प्लस डिलिव्हरी झाल्यापासून आजपर्यंत काय आजार पण काय नाही. मस्टायटिस वगैरे दुसरी कुठली अडचण काय नाही. कुठलीच काय नाही. मला वाटतं मी येतोय तेव्हापासून ही दुसऱ्या येतासाठी आहे का तिसऱ्या येतासाठी गाव आहे? आता तिसऱ्या येतासाठी गाव आहे. हिचं दूध वगैरे कसं आहे काय? दूध एक नंबर आहे. आता आजार पण किती असतं हिला? आजार पण काय नाही. 0. बर, आता ती सोडलेलं आहे. ती पण मी आता चेक केली, ती पण गाभ आहे. एकंदरीत आपण बघल्यानंतर गाभ जाण्यास प्रमाण किती वाटतंय तुम्हाला? 100% वाढ. बऱ्यापैकी वाटतं. उचराचं वगैरे कसं वाटतंय आपल्याला? आजवर एक झालं होतं. गुचडी बघा जवळ माझ्या एवढी गुचडी होती. हा. तर काय झाले, माझ्या 2 पाड्या गोचिडे पाय दगावले गेलेले. त्या दोन्ही पाड्या तुमच्या दगावल्या आणि त्या दोन्ही दगावलेल्या असल्यामुळे मी तुम्हाला हे उपचार सजेस्ट केला होता, जेणेकरून हा गोटा आता बंद होणार नाही पाहिजे. हा गोटा कंटिन्युअली राहायला पाहिजे. ह्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट केलं. केल्यापासून तुम्हाला असं काय वाटतं की बाबा खर्च जास्त झाला का कमी झाला, का उत्पन्न वाढलं का कमी झालं? तर झालं, खर्च कमी झाला, दुधाचं उत्पन्न वाढलं, आजारपणा अजिबात नाही, बऱ्यापैकी कमी आहे. बऱ्यापैकी कमी. आणि आता गोचिडी तर बघायला दिसत नाही. आता आणि गोचिडी तर 0% गोचिडी बघा. गोचिडीचं इंजेक्शन पण आपण आता देत नाही, काहीच दिलेलं नाही. हा, तर बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? असं काय करूया का आपलं जे आहे तेच योग्य वाटतंय? नाही, हे आता डॉक्टरांनी ट्रीटमेंट सांगितलेली फायद्याची आहे, हे केली फायद्याची. पाहिजे असं सगळ्यांना. मधून अजून डॉक्टरची एक महिन्यातून एकदा तरी भेट झाली. 1.5 महिन्याला ती ट्रीटमेंट केली. हा, डॉक्टरांची भेट झाली पाहिजे. सपोर्टिव्ह. आता मिनरल मिक्स वगैरे काय काय चालू आहे? जनताचं औषध काय काय देत आहे? काय नाही अजून जनता औषध, कोणतंही जनताचं औषध नाही. मिनरल मिक्सचर आता सध्या नाही दिलेलं आहे, काय नाही, काहीही चालू नाही. काय नाही. तरी उत्पादन चांगला स्टेबल आहे.